एका सुंदर स्त्रीचं आयुष्य अचानक एका क्षणात बदलून गेलं। फक्त 30व्या वर्षी तिच्या नवऱ्याचं निधन झालं आणि तिच्यावर 2 छोट्या मुलांची जबाबदारी आली। घर चालवण्यासाठी ती घरोघरी जाऊन भांडी घासायची, साफसफाई करायची, कष्ट करून मुलांना वाढवत होती। एक दिवस सकाळी गल्लीत एक भाजीवाला आला। ती त्याच्याकडे गेली आणि त्याच्या हातात 50 रुपये ठेवले। भाजीवाला म्हणाला, ताई काय हवंय? ती शांतपणे म्हणाली, काल चुकून तुम्ही जास्तीचा भाजीपाला दिला होता, त्याचे हे पैसे। भाजीवाला आश्चर्यचकित झाला, म्हणाला, लोक तर फुकटचं मिळालं तर ठेवून घेतात, तुम्ही परत का देताय? ती स्त्री म्हणाली, माझे पती खूप चांगले व्यक्ती होते, जाताना एक गोष्ट सांगून गेले, कधी कुणाचा 1 रुपया बाकी ठेवू नको, नाहीतर त्याची शिक्षा आपल्या मुलांना मिळू शकते। माझ्या मुलांसाठी मी कुणाचंही काही ठेवणार नाही। त्या एका वाक्याने भाजीवाल्याचं मन बदललं। त्याला आठवलं, गेल्या महिन्यात त्याने मुद्दाम बाजारातील व्यापाऱ्याला 500 रुपये कमी दिले होते। दुसऱ्या दिवशी तो स्वतःहून ते पैसे परत द्यायला गेला। आता त्या व्यापाऱ्यालाही स्वतःची चूक आठवली। त्याने एका मित्राचे 5 लाख रुपये स्वतःजवळ ठेवले होते, जो या जगात नव्हता। आणि दुसऱ्याच दिवशी तो ते पैसे घेऊन त्या मित्राच्या घरी पोहोचला। दार उघडलं आणि समोर उभी होती तीच गरीब विधवा स्त्री। यावरून एकच गोष्ट घ्यायची की प्रामाणिकपणा कधीच वाया जात नाही। तुम्ही जर कुणाच्या हक्काचा 1 रुपयाही परत केला तर देव तुम्हाला त्याच्या अनेक पटीने परत देतो, पण जर कुणाच्या हक्काचं खाल्लं तर त्याची किंमत कधीतरी नक्कीच मोजावी लागते। विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।